पृथ्वीवरील सर्वात महाकाय प्राणी म्हणजे हत्ती होय. त्याचे सुपासारखे असणारे कान, लांब सोंड, जाड आणि राखाडी रंगाची त्वचा आणि खांबासारखे पाय हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्याचे मोठे मोठे कान त्याच्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. हत्ती हा माणसाप्रमाणेच समाजप्रिय प्राणी असून तो कळपात राहतो. एकेका कळपात साधारणपणे 7 ते 8 हत्तींपासून 20 ते 25 पर्यंत हत्ती असतात. कळपामध्ये मादी हत्ती म्हणजेच हत्तीणी आणि तिची पिल्लं असतात, तर प्रौढ नर हे पौगंडावस्थेनंतर स्वतंत्र राहतात. कळपाची प्रमुख ही वयस्कर आणि बुद्धिमान मादी असते. ती कळपाला अन्न आणि पाण्याच्या शोधात मदत करते. हे प्राणी मोठ्या आवाजात एकमेकांशी संवाद साधतात. तसेच संकटाच्या वेळी गर्जना करत इतर हत्तींना सावध करतात. हत्तींचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो. काही हत्तींना झाडाचे ओंडके वाहून नेण्यासाठी शिकवले जाते, तर काही हत्ती गाड्या ओढतात. पूर्वीच्या काळी तर हत्तींचा उपयोग लढाईसाठी सुद्धा होत असे. तसेच त्या काळी हत्तीच्या पाठीवर अंबारी बांधून त्यात बसून राजे महाराजे प्रवास करत. हत्तीच्या मृत्यूनंतर त्याचे दात काढतात. त्यांना हस्तिदंत असं म्हणतात. या हस्तिदंतांना खूपच मागणी असते. त्यापासून विविध प्रकारचे दागिने, शोभेच्या वस्तू, बांगड्या, बटणे, दागिने ठेवण्याच्या पेट्या यांसारख्या विविध वस्तू बनवतात. हत्ती हा प्राणी अतिशय बुद्धिमान असून तो शांत स्वभावाचा आहे. हत्ती हे शाकाहारी असून ते गवत, पाने, झाडांची साल, फळे, ऊस आणि बांबू खातात. त्यांना पाण्यात आणि चिखलात खेळायला खूप आवडते. तसेच ते माणसांसारखे रागवतात, चिडतात आणि रडतात सुद्धा बरं का. अशा प्रकारे हत्तींच्या विविध वैशिष्ट्यांचा व गुणांचा अभ्यास करा व त्याची नोंद तुमच्याकडे ठेवा. धन्यवाद.